किचनमधल्याच फक्त 2 ते 3 गोष्टी वापरून कुठल्याही औषध किंवा केमिकलशिवाय तुमच्या घरातून झुरळ, पाली, उंदीर आणि मच्छर घराबाहेर घालवण्यासाठी एक साधा सोपा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। 100% तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये भरपूर सगळ्या टिप्ससुद्धा मी शेअर केलेल्या आहेत। सोबतच घरांमध्ये लहान मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील तर तुमच्यासाठी हा अतिशय सेफ आणि 100% नॅचरल उपाय आहे। तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। सगळ्यात अगोदर इथे आपल्याला लागणार आहे शॅम्पू। शॅम्पूमध्येच घरातल्या 2 ते 3 गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत। आता इथं तुम्हाला जर शॅम्पू वापरायचा नसेल तर तुम्ही लिक्विड डिटर्जंट कुठलंही असेल तर ते वापरू शकता, कपड्याचं भांड्याचं कुठलंही घेऊ शकता। आता इथं मी 1 चमचा इतकं लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एक स्टीलचं भांडं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे। आता इथं पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता। मी छोटा स्प्रे बॉटल बनवणार आहे त्याच्यामुळे 1 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि गॅसवर ते पाणी जे आहे ते थोडंसं हलकं कोमट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथं ॲड करणार आहे लसूण। आता इथे लसूण ॲड करण्याचं मुख्य कारण म्हणजे लसणाचा उग्र आणि भरपूर तिखट असा वास असतो, जो वास आपल्या घरातले जे कीटक असतात म्हणजे उंदीर असतील, झुरळ असतील, पाली असतील किंवा मच्छर असतील यांना अजिबात सहन होत नाही आणि त्याच्यामुळे याचा वास आल्याबरोबर ते तिथून पळ काढतात, म्हणून आपल्याला इथं लसूण वापरायचा आहे। आता लसणाबरोबरच मी अजून खडे मसालेसुद्धा ॲड करणार आहे। याच्या अगोदरसुद्धा मी हा स्प्रे तुमच्यासोबत शेअर केलेला, त्याचा भरपूर चांगला रिझल्ट मला मिळाला, म्हणूनच आता सेकंड टाईम मी पुन्हा बनवते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। आता याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता। लवंग असेल तुमच्याकडे, मिरी असेल, दालचिनी असेल, यापैकी कुठलेही खडे मसाले असतील ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। क्वांटिटी याच्यामध्ये अजून जास्त हवी असेल तर तुम्ही वाढवू सुद्धा शकता। जितकं जास्त प्रमाणात तिखट तुम्ही हे बनवाल तितकं जास्त प्रमाणात हे या घरातल्या नको असलेल्या जीवजंतूंसाठी हानिकारक असणार आहे आणि लगेचच याचा वासाने ते पळसुद्धा घरातून काढतात। आता इथं या सगळ्या गोष्टी खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला थोडंसं हे कुटून घ्यायचं आहे। एकदम बारीकसुद्धा पावडर करू नका, थोडंसं अशा पद्धतीनं जाडभरडच आपल्याला ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता याचा भरपूर असा तिखट वास आत्ताच यायला लागलेला आहे आणि म्हणूनच आपल्या घरातले जे काही झुरळ असतील, पाली असतील याचा नायनाट याच्यामुळे नक्कीच होतो। आता त्याच्यानंतर मी इथं कडुलिंबाची सुकवलेली पानंसुद्धा घेतलेली आहेत। तुमच्याकडे फ्रेश असतील तर ती तुम्ही वापरा किंवा अशा पद्धतीनं सुकवलेली पानं असतील तीसुद्धा या उपायासाठी वापरू शकता। आता मी फक्त या घरगुती उपायासाठीच थोडीशी सुकवलेली पानंसुद्धा ठेवलेली आहेत। आता मच्छरांचा स्पेशली आपल्याला त्रास होत असेल तर कडुलिंबाच्या पानांची धुरीसुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये करू शकता। याच्यामध्ये थोडासा कापूर, तमालपत्र, लवंग टाकलं तरीसुद्धा त्याची धुरी भरपूर चांगली होते। आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला या सगळ्या बारीक करून घेतलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या टाकायच्या आहेत, ज्याच्यामुळे याचा पूर्ण तिखटपणा आणि जो काही तीव्र वास असेल तो सगळा या पाण्यामध्ये उतरणार आहे। पाणी आपल्याला व्यवस्थित असं हलवून छान असं बॉईल करून घ्यायचं आहे। आता घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतात किंवा वयस्कर व्यक्ती असतात ना, तेव्हा कुठलंही केमिकल आपण मारू शकत नाही आणि संध्याकाळी झोपल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रचंड झुरळांचा त्रास होतो। सोबतच तिन्ही सांज झाली की मच्छरांचा सुद्धा घरामध्ये भरपूर वावर असतो। अशा वेळी हे साधे सोपे उपाय भरपूर फायदेशीर ठरतात। आता माझ्या घरामध्ये सुद्धा लहान मूल आहे ना, त्यामुळे केमिकलच्या वापराच्या ऐवजी अशाच पद्धतीच्या घरगुती उपायांचा मी वापर करते, ज्याचा मला फायदासुद्धा होतो। पण हो, हे घरगुती उपाय एकदा करून चालत नाही, याला 3 ते 4 दिवसांनी पुन्हा एकदा रिपीट करावं लागतं आणि पुन्हा एकदा मी हा दुसरा उपाय तुमच्यासोबत शेअर करते, जे मग मला माझ्या घरासाठी सुद्धा करायचं आहे। तर छान पद्धतीनं याला उकळी आलेली आहे। कडुलिंबाची पानंसुद्धा आपण टाकलेली आहेत। थोडीशी वाफ आपल्याला घ्यायची आहे, त्यामुळे याच्यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं, जेणेकरून वाफ जी आहे ती बाहेर जाणार नाही। पूर्ण अर्क जो आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला तुम्हाला दिसेल। आता पाण्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम असा कलर चेंज झालेला आहे आणि त्याचा वाससुद्धा इतका वेगळा आणि भरपूर असा तिखट असा वास येतो। आता त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आणि पुढची प्रोसिजर आहे कसं करायचं, काय काळजी घ्यायची हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे ॲड करायची आहे, ती म्हणजे तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीच्या डांबर गोळ्या। आता डांबर गोळी पावसाळ्यामध्ये आपण आपल्या कपड्यांचा वास वगैरे भरपूर येतो तो दूर करण्यासाठी वापरतो। सोबतच आपल्या घरामधले जे काही झुरळ असतील, माशा घरामध्ये भरपूर येतात पावसाळ्यामध्ये, सोबतच पाली असतील, उंदीर असतील यांना घालवण्यासाठी सुद्धा याचा वापर करतो। आता ही डांबर गोळी ना आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे। शक्यतो याची पावडर घरामधला कुठलाही तुमचा जो वापरण्याचा खलबत्ता किंवा काय असेल त्याने करू नका। आता मी सुद्धा ही बाहेरून दगडावरून टेचून याची पावडर करून आणलेली आहे। 1 चमचा इतकी पावडर आपल्याला या अगोदर घेतलेल्या लिक्विडमध्ये टाकायची आहे। आता इथं तुम्हाला शॅम्पू किंवा लिक्विडच वापरायचं आहे, जेणेकरून आपण जो स्प्रे तयार करणार आहोत तो आपल्या भिंतींवर किंवा आजूबाजूला जिथे आपण स्प्रे करू तो 3 ते 4 दिवस व्यवस्थित तिथे टिकून राहावा, यासाठी आपल्याला इथं कुठलंही लिक्विड डिटर्जंट असेल किंवा शॅम्पू असेल तर तो घ्यायचा आहे।
त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा कापूरसुद्धा ॲड करायचा आहे। आता घरातली निगेटिव्हिटी जाऊन घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी, सोबतच घरामध्ये मच्छरांचा त्रास होतो किंवा चिलटांचा, माशांचा त्रास होतो, हा सगळा कमी होण्यासाठी आपण इथे याच्यामध्ये कापूरसुद्धा वापरणार आहे। आता कापराच्या 1 ते 2 किंवा तुम्हाला जर हवं असेल तर 2 ते 3 वड्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। कापराचा सुद्धा भरपूर असा सुवास असतो, ज्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटीसुद्धा येते आणि अशा जी काही मच्छर वगैरे असतील त्यांचासुद्धा त्रास आपल्याला होत नाही। शक्यतो संध्याकाळी दारामध्ये आपण कापूरसुद्धा दारतो, सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळतो, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या मच्छरांचा त्रास कमी व्हायला जाणवतो। आता 2 कापरांच्या वड्या होत्या, त्या अशा हाताने बारीक करून मी याच्यामध्येच टाकलेल्या आहेत। आता हे सगळं मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण जे बॉईल करून घेतलेलं पाणी आहे ते सुद्धा छान असं थंड होऊन जाते आणि हा आपण घरच्या घरी स्प्रे तयार करणार आहोत, जो 3 ते 4 दिवस आरामामध्ये याचा वास भरपूर स्ट्रॉंग राहतो। तर तुम्ही बघू शकता पाणीसुद्धा व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच बाउलमध्ये हे जे पाणी आहे ते गाळणीच्या मदतीनं व्यवस्थित गाळून घ्यायचे। आता तुम्ही पाणी ज्या पद्धतीनं गाळाल ना, लगेच या पाण्यामध्ये फेस यायला सुरू होईल, कारण याच्यामध्ये आपण सोप बेस शॅम्पू असेल किंवा डिटर्जंट असेल तर ते टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे याचा लगेच फेससुद्धा तयार होतो। व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि भरपूर जितका जास्त तुम्हाला फेस करता येईल तितका फेस करून घ्यायचा आहे। भरपूर असा इफेक्टिव्ह हा स्प्रे होणार आहे। घरच्या घरी कुठलंही केमिकल तुम्हाला आणायचं नाही, मार्केटमधून 1ही रुपया खर्च करायचा नाही। सोबतच हा मुलांसाठी किंवा वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा सेफ आहे, कारण आपण जेव्हा केमिकल वापरतो तर घरातली लहान मुलं कुठेही हात लावतात आणि तोच हात तोंडामध्ये सुद्धा घालतात, त्यामुळे ते आपल्याला त्रासदायक सुद्धा ठरतं। तर अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं हे लिक्विड एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे। तुम्ही हे जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता। आता इथं मी छोटी स्प्रे बॉटल घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे सगळं लिक्विड आपल्याला भरायचं आहे, जेणेकरून आपल्याला याचं ॲप्लिकेशन करणं अगदी इझी आणि सोपं होणार आहे। आता हे जे लिक्विड आहे हे लिक्विड तुम्हाला सकाळ संध्याकाळ किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी जिथे तुमच्या घरामध्ये जास्त झुरळांचा वावर असेल किंवा घराचा किचनचा एरिया असेल, सोबतच दरवाजे, खिडक्या, सोबतच आपल्या अंगणाचा परिसर आहे, तिथे व्यवस्थित छान असं स्प्रे करून घ्यायचं आहे। 3 ते 4 दिवस याचा वास सहज आरामात राहतो आणि पुन्हा तुम्हाला 3 ते 4 दिवसांनी ही प्रोसेस रिपीट करावी लागेल। सोबतच घरामध्ये स्वच्छता ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करा, कारण स्वच्छता नसेल तर भरपूर झुरळांचा आणि अशा जीवजंतूंचा त्रास होतो। जितकी आपल्या घरामध्ये स्वच्छता जास्त असेल तितका या जीवजंतूंचा आपल्याला त्रास होणार नाही आणि तोच कमी करण्यासाठी स्वच्छतेबरोबर अशा पद्धतीच्या घरगुती होम रेमेडीज आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतील। तर हा तयार करून घेतलेला स्प्रे तुम्हाला जिथे जिथे असं वाटते की आपल्या घरामध्ये भरपूर अशा जीवजंतूंचा त्रास आहे तिथे तुम्हाला छान असा स्प्रे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघाल तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरपूर हा झुरळ असतील किंवा पाली, उंदीर, मच्छर असतील हे कमी झालेले जाणवतील। सोबतच ही अख्खी डांबर गोळी तुम्ही वॉश बेसिनमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा याची पावडर करून तशीच एका पुडीमध्ये भरून सुद्धा तुम्ही उंदीर वगैरे जिथे येण्या जाण्याची जागा असेल तिथे ठेवू शकता, त्याच्यामुळे सुद्धा भरपूर चांगला फायदा मिळतो। तर चला आता हे तयार करून घेतलेला स्प्रे जो आहे तो माझ्या घरामध्ये जिथं जास्त झुरळांचा वगैरे वावर असतो, किचनचा एरिया असेल किंवा खिडक्यांचा वगैरे एरिया असेल, दाराचा एरिया असेल, तिथे मी छान असा स्प्रे करून घेते आणि 2 ते 3 दिवसानंतर ही प्रोसेस मला पुन्हा रिपीट करावीच लागते। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर शॅम्पू आणि किचनमधल्या या 2 ते 3 गोष्टी वापरून हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तुमच्या घरामध्ये सुद्धा कुठल्याही जीवजंतूंचा त्रास तुम्हाला होणार नाही।